हा आपल्या हुकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत एक आमदारांकडे चोरी झाली होती. नेमकी कोण आमदार होते, किती चोरी झाली होती, किती चोरी झाली, कोण आरोपी आहे, काय नाही. पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीत पर्ल हेरिटेज सोसायटी विहीरगाव इथे एक आमदार उमरेड कॉन्स्टिट्युएन्सीचे संजय मेश्रामजी म्हणून त्यांच्या घरी चोरी झाला होता आज सकाळी 10 ते 11 वाजताच्या दरम्यान. आणि तिथून कॉल आला होता पोलीस स्टेशन ठाणेदार की ते लवकर तिथे पोहोचले होते, सिनियर इन्स्पेक्टर मिर्झापुरे. आणि तिथे असं समजून आला की घरफोडी झाला होता आणि घरातून एक बॅग मधून काही पैसे आणि चेकबुक वगैरे चोरांनी काढून घेतला होता. आणि तिथे सीसीटीव्ही नसल्यामुळे, कॅमेरास नसल्यामुळे आमदारांच्या घरांकडे संशय कोण आहे त्याच्याबद्दल काही क्लूज लवकर मिळाला नव्हता. बट थोड्या वेळाने तो चोरांनी एक बँकाकडून चेक वापरून पैसे विड्रॉ केले होते. त्या क्लू मिळाले मुळे पोलीस स्टेशनच्या डीबी टीम लवकर विदिन व्हेरी शॉर्ट टाइम तिथे पोहोचून हा क्लूच्या आधारावर आरोपीला ताब्यात घेऊन त्यांचा रिकव्हरी सुरू केलेला आहे. सो इन टोटल 2 तासात आरोपीचा डिटेक्शन पण झाला पोलीस स्टेशनच्या डीबी टीम कडून अँड सिनियर इन्स्पेक्टरच्या क्विक रेस्पॉन्समुळे. आणि आमदार साहेबांचा समाधान पण झालेला आहे. आता रिकव्हरी पण 100% होऊ शकते याचा पूर्ण विश्वास आहे. अँड आरोपी जे आहेत हा 2 तासात तो पैसे विड्रॉ करून दुसऱ्यांना दिले पण होते. तो पण डिटेक्ट झालेला आहे की कोण पैसे रिसीव केला आणि त्याला पण पोलीस स्टेशनला बोलवलेला आहे. तो सिव्हिलियन आहे. आणि जे आरोपी आहेत ते 2 माणूस आहे. एक आरोपी जो ताब्यात आहे आता त्याचं नाव तन्मय गणवीर आहे. तो रेकॉर्ड वरती आरोपी आहे पोलीस स्टेशन हुडकेश्वरच्या आणि त्याच्यावर अजून घरफोडीचे गुन्हे आहे अगोदर. आणि तो आता जस्ट कन्फेस केला की तो एमडीच्या अडिक्ट पण आहे. याच्यामुळे तो इथे तिथे फिरून एरियाच्या रेकी करून जिथे जिथे लॉक्ड घर दिसतात आणि जिथे सीसीटीव्ही नसते तिथे तो घरफोडी करून पैसे घेण्याचे प्रयत्न करते. अँड असा पण विश्वास आहे की पोलीस स्टेशन हुडकेश्वर मध्ये जे हा एरियामध्ये म्हणजे पर्ल हेरिटेज सोसायटी आणि आरोपीच्या घरच्या लोकेशन बांबू वन सोसायटी तिथे आजूबाजूच्या एरियामध्ये जे काही अनडिटेक्टेड घरफोडी गुन्हे आहे हा आरोपीकडून डिटेक्ट आणि रिकव्हरी होण्याचे शक्यता आहे. आता आरोपीच्या लोकेशन हे आरोपीच्या घरच्या लोकेशन हे जे HVDचे लोकेशनचे आजूबाजूचेच आहे. आणि तिथे असं बरेच युथ ड्रग्सच्या शिकारी बनवून असे HVDच्या रेकॉर्ड मध्ये आलेले आहेत. सो इन डेप्थ आपण तिथे अवेअरनेस प्रोग्राम्स आणि अँटी ड्रग ड्राईव्ह करणार आहे. त्यामुळे त्या लोकेशनच्या युथ ला वाईट डायरेक्शन पासून करेक्ट डायरेक्शन मध्ये डायव्हर्ट करण्याचे प्रयत्न करते. आणि पब्लिकला आव्हान देते की प्लीज तुमच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरास लावा, जेणेकरून असे आरोपी यांच्यावर डिटरन्स होईल आणि ते आपल्या घर लॉक दिसताना तिथे काही प्रयत्न करण्याचा जे उद्देश ठेवते त्यांचं निराकरण होते. म्हणजे आरोपी तुम्ही सांगितले त्याने पैसे विड्रॉ केले होते, त्याला एमडीचा आहे. चेकनी पैसे त्याने कुठल्या किती काढले होते आणि कुठल्या एमडी पॅटर्नला देण्यात आले आणि साईन कोणाची होती त्या चेकवरती? तो आरोपींनी जे बँक मध्ये दिलेले चेकबुक त्याच्यावर सिग्नेचर आमदार साहेबांचाच होता फ्रंट साइडला आणि बॅक साइडला तो सिग्नेचरच्या फोर्ज करण्याचा प्रयत्न केला आरोपींनी. बॅक साइडला त्यांनी त्याचा हँडरायटिंगनी प्रयत्न केला आमदारच्या सिग्नेचर कॉपी करण्याचा. आणि अमाऊंट चेकवर आरोपींनी स्वतः टाकला 3 लाख रुपयाचा.
अँड अँड जे अमाऊंट त्याने विथड्रॉ केला त्यांचा गाडी जे गिरवीमध्ये होता तो रिलीज करण्याकरिता तो वापरला, एमडी साठी वापरला नव्हता. हे 2 तासात तो जिथे गिरवी ठेवला होता त्यांच्याकडे जाऊन त्याला पैसे दिले, एक सिव्हिलियन माणसांकडे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.